दोन ऑफिशियल्स मैदानात आहेत आजच्या दिवसात. त्यांचा पहिला सत्कार करूया आणि त्यानंतर आपण प्राइजेस घेऊया. यायचे राऊत सर, निलेश सर, दोन्ही ऑफिशियल्स पंचांना मी विनंती करेन आमच्या समालोचन कक्षात यायचं आहे. राणाजी सर त्यांना पुष्पगुच्छ देण्या सन्मानित करतील. नम्रतेची विनंती. निलेश सर आणि राऊत सर यायचं आहे प्लीज. तर ही स्पर्धा ज्यांच्या मार्फत अतिशय सुरळीतपणे पार पाडली, उत्कृष्ट असे डिसिजन्स, आमचे अंपायर, दोन्ही अंपायरचं विशेष कौतुक आणि त्यांचा छोटा सत्कार आमच्या युनायटेड परिवाराकडून होत आहे, तर त्यांनी स्वीकार करायचा आहे. नक्कीच टाळ्या झाल्या पाहिजेत. अतिशय सुरेख अशी पंचगिरी. तर आपण पारितोषिकांकडे वळूया आणि पहिलं पारितोषिक देऊया ते फायनलचा मॅन ऑफ द मॅच. तर नक्कीच एक पहिल्या षटकामध्ये अतिशय मोठी धावसंख्या झालेली होती, पण दुसऱ्या षटकापासून आपल्या संघाला पूर्णतः मॅच मध्ये आणलं आणि आपल्या बॅटिंगच्या जोरावर हा सामना जिंकून दिला. शशांक सिंग फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच. मी विनंती करतो निहाल कदम यांना की त्यांनी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचा आहे. एक सुंदर असं टी शर्ट आणि ट्रॉफी. याचे स्पॉन्सर आहेत ते अतुल बने. हॅलो, प्रमोद फोटोची धुरा सांभाळायची आहे. तर दुसरा एक अतिशय छोटा पुरस्कार पण त्याच्यासाठी अतिशय मोठा पुरस्कार. विहान, एमर्जिंग प्लेयर विहान. तर अमित शिंदे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक, स्वप्नील यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक, RCS संघाकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आणि कुणाल बोरकर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. टोटल 2500 रुपयाचं पारितोषिक या एमर्जिंग प्लेअरला. विहान अतिशय सुरेख क्षेत्राचे सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. विहानसाठी एक स्पेशल ट्रॉफी आहे. एक एमर्जिंग प्लेअर म्हणून यंगस्टर प्लेअरसाठी एक ट्रॉफी दिली होती लाल सरांकडून, तर मी त्यांना रिक्वेस्ट करतो वरती येऊन त्याला द्या प्लीज. मित्रांनो, टाळ्यांचा गजर थांबला नाही पाहिजे. एक छोटा खेळाडू तुम्ही बनवलाय आणि आज तो तुमच्या समोर आहे. यायचं काका, आमचे मान्यवर इथे उपस्थित आहेत, त्यांच्या हस्ते ही ट्रॉफी दिली जाते एमर्जिंग खेळाडूची. आपण विहानकडनं पण त्याची या स्पर्धे आणि रामदादांकडनं पण हे 500 रुपयाचं पारितोषिक आलंय विहान तुमच्यासाठी. तर प्रदीप सर पारितोषिकाची भरमार आहे आणि रामदादा पोल साहेबांकडनं 500 रुपयाचे पारितोषिक आले आहे. तर विहान जायचं नाही कुठे, 2च मिनिटं तुमच्याकडे मी येतोय. राम, या स्पर्धेदरम्यान तुम्ही खेळलात, तुमच्या पप्पांबरोबर खेळलात आणि तुम्ही भले पराजित झालात, परंतु काय मजा आली ह्या स्पर्धेमध्ये खेळताना आणि काय घेऊन जाणार आहे तुम्ही आज घरी? मला आता अनुभव भेटलाय हे खेळून, म्हणून आता. आणि तुम्ही रोज प्रॅक्टिस करायला ह्याच मैदानात येत आहेत आणि आज फायनल मॅच खेळताना कशी वाटली तुम्हाला? मज्जा तर आली. अरे मज्जा आली, पण पप्पा होते ना तुझ्या बरोबर. तुझ्या पप्पाने तुलाच का घेतलं या संघात? मी ऑप्शन मध्ये तर नव्हतो, पण मध्ये झालंय. चला, तुमच्या मनापासून धन्यवाद मानेन युनायटेड स्पोर्ट्स क्लब. मित्रांनो, तुमच्यासाठी जोरदार टाळ्या. आणि हे पारितोषिक आमच्या रामदादाकडनं दिलं जातं विहानला.
अजून एक छोटासा सत्कार आमच्या युनायटेडचे चाहते प्रत्येक टुर्नामेंटला ते अतिशय न चुकता सकाळपासून संध्याकाळपर्यंत असतात. प्रदीप सरांचा एक छोटा सत्कार राणा सर करतील, त्यांनी स्वीकार करायचा आहे. थँक्यू प्रदीप सर. एक दिग्गज व्यक्तिमत्व आणि या स्पर्धेला आतुरतेने भेट देत असतात, या स्पर्धेला वर्णी लावत असतात आणि असे आमचे चाहता वर्ग आहे. तर आपल्या टुर्नामेंटला दरवेळी सहकार्य करणारे आणि ही पूर्ण युनायटेड सीझन 4 ची शेवटची टुर्नामेंट आपल्या बोलीतून ज्यांनी जिवंत ठेवली तेच आमचे राजू नाखवा सर यांचा एक छोटा सत्कार मी करतोय. मी विनंती करतो खैरनार साहेब यांना की त्यांनी त्यांचा सन्मान करायचा आहे. धन्यवाद राजू सर. तर आपण आता वळूया वैयक्तिक पारितोषिकांकडे. तर दिला फायनलचा दिला फायनलचा. तर पारितोषिक आपल्याकडे आहेत, सगळ्यांनी गेस सुद्धा करायचं आहे. तर आपण पहिले सुरुवात करूया बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट काहीतरी चांगलं. बऱ्याच जणांनी खूप कॅच पकडल्या, अतिशय चांगल्या कॅच पकडल्या. त्यामध्ये कुणाल बोरकर होते, तुषार घोरपडे होते, घाऱ्या होता, महेश सावंत होते. अतिशय सुरेख कॅच पकडल्या. सागर पण होता, सागर गायकवाड. पण या सगळ्यांवर मात करून याही वयात अतिशय सुरेख यष्टीरक्षण करून हॅलो 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 हॅलो. तर मी विनंती करतो महेंद्र शिंदे यांना की त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक युनायटेड सीझन 4 रब्बल बॉल टुर्नामेंटच्या पूर्ण हंगामाचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, अतिशय सुरेख यष्टीरक्षण. आणि मी विनंती करतो अरुण भाई यांना की त्यांनी उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ही ट्रॉफी द्यायची आहे. ऋषी शिंदे सर जायचं नाही आहे. प्रॅक्टिसमधून वेळ मिळतो का नाही माहीत नाही, परंतु तुम्ही ज्या पद्धतीने चेंडू पकडता ना ते बघावंसंच वाटतं. यामागचं राज काय? नाही असं काही नाही, प्रॅक्टिस तर सध्या नाहीच आहे, पण युनायटेडमध्ये येऊन हे शिकलो मी. आजी किपिंग करतो ती युनायटेडमुळेच करतोय. ह्याच्या आधी सगळं मला आठवत नाही, पण युनायटेडमध्ये आल्यापासून किपिंग करायला लागलो. आमच्या टीममध्ये एवढे मोठे मोठे प्लेयर आणि त्यांनी मला चान्स दिला आणि आज मी हे करून दाखवलं त्यांच्यासाठी. थँक्यू सर. तर पुढच्या पारितोषिकांकडे वळण्याच्या अगोदर ज्या माणसांमुळे ही टुर्नामेंट झाली आणि दरवर्षी होते ते आमच्या सर्व संघांचे ओनर यांचा एक छोटा सत्कार आपल्या युनायटेड तर्फे आम्ही करणार आहोत. तर आम्ही सर्वप्रथम विनंती करतो अरुण भाई. तर आपण लाईनीत घेऊया GS लॉजिस्टिक चे ओनर अरुण भाई यांचा सत्कार रामदादा करतील, त्यांनी स्वीकार करायचा आहे. गिफ्ट गिफ्ट खाली जाय. त्यानंतर SPF इन्फ्राचे ओनर महेश खैरनार साहेब यांचाही छोटा सत्कार आमचे दिग्गज खेळाडू सतीश महाडिक सर करतील, त्यांचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. वाजवा, कंजूसी करू नका, टाळ्या वाजवा. हे आपले पाठीराखे आहेत सर्व.
यांच्यामुळेच आपल्याला खेळायला भेटतंय हे लक्षात ठेवा. टाळ्या वाजवा. त्याचप्रमाणे आमच्या युनायटेडचे सर्व आणि ट्रायडनचे ओनर सुरेश राणा सर यांचा सत्कार आमचे सगळ्यात वयोवृद्ध खेळाडू अरोराजी करतील ना, त्यांनी स्वीकार करायचा आहे. ते जवान आहे तो उल्लेख करा. 137 आतापर्यंत 60 क्रॉस झाले, परंतु आजही नव तरुण आहेत ते, आणि एकही केस पिकला नाही अजून. क्या बात आहे. त्यानंतर RCS चे ओनर मनीभाई यांचा सत्कार आमचे चेअरमॅन चंद्रकांत भाऊ करतील. RCS चे ओनर मनीभाई छैलाभाई आप भी आ सकते हो ऊपर. नहीं वो डर रहे ऊपर आए तो कॉन्टे देना पड़ेगा ओनरशिप का. टाळ्या 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 वाजल्या भाई. मनीभाई दिलदार व्यक्तिमत्व युनायटेडचं. त्यानंतर मराठा वॉरियर्सचे ओनर निहाल कदम सर यांचा सत्कार छैलाबाई करतील, त्यांचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. त्यानंतर स्वस्तिक महाराजा यांचे ओनर राजा सावळ हे आता इथे उपस्थित नाही, तर त्यांच्या मुलाला मी विनंती करतो की त्यांनी हा सत्कार स्वीकारायचा. मी विनंती करतो निलेश भोईर यांना की त्यांनी एक छोटा सत्कार देऊन सन्मान करायचा आहे. तर जिजा लायन्स आणि विहान सुपर किंग्स यांचे ओनर सध्या इथे नाहीये, त्यांचा सत्कार आम्ही त्यांना घरपोच करू. नाही त्यांचा घरपोच भेटेल. प्लेअर कडून घरी जाईल की नाही माहित नाही. तर यानंतरचं पारितोषिक असेल ते उत्कृष्ट गोलंदाज, आणि ही ट्रॉफी आपल्याला दरवेळी स्पॉन्सर करतात ते आमचे विजय अरोरा सर, त्यांच्यासाठी एक जोरदार टाळ्या. आणि उत्कृष्ट गोलंदाज या पूर्ण टुर्नामेंट ज्याने गाजवली, आणि नक्कीच मी सगळ्यांना सांगेल की गेस करायचं आहे. तर नक्की या अंधारात थोडासा दिसत नाही येतो, पण 3 ओव्हर अशा टाकल्यात आणि आपल्या संघाला पूर्ण जिवंत ठेवलं आणि फायनल मारून दिली आहे. तो मीत माळगावकर, बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. मी विनंती करतो विजय अरोरा सर यांना की त्यांनी त्यांच्या हस्तेच ही ट्रॉफी द्यायची आहे. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट मीत माळगावकर. अमित हे बेस्ट उत्कृष्ट गोलंदाजीची ट्रॉफी आणि USPLचं हे 2025चं आयोजन. आता या रबर बॉल क्रिकेटची मी आजचा दिवस पूर्ण तुमची मॅच पाहिली. मोक्याच्या क्षणाला येऊन तुम्ही जबरदस्त गोलंदाजी केली आहे. 2 धावाचं षटक, 3 धावाचं षटक आणि 4 धावा, म्हणूनच की काय आज अंतिम फेरी तुम्ही जिंकलात, अंतिम विजेता ठरलात. काय म्हणाले या स्पर्धेची आठवण काय आहे? सर्वात आधी मी प्रशांत मार्कोचे धन्यवाद करेन, कारण की युनायटेडमध्ये मी त्याच्यामुळे आलो. त्यानंतर मला युनायटेडचं सर्वांनी सामावून घेतलं. राणाजींनी मला प्रत्येक ठिकाणी खेळवलं. आपलं ग्राउंड असेल, नवसाती असेल किंवा परुडेकर असेल, त्याच्यामुळे युनायटेड फॅमिलीने जे प्रेम दिलं ना ते कधी विसरता येणार नाही. इथे आल्यानंतर मला लिजंडरी क्रिकेट, परत डिसिप्लिन काय असतो, रामदादा आहेत, आपले पुंडलिक दादा आहेत, डॉन आहेत, यांच्याकडनं भरपूर काही गोष्टी शिकायला मिळाल्या. बाकी वेगळं असं काही करायला गेलोच नाही. जे आहे, जे राणाजी नेहमी बोलत राहतात की सिर्फ डाल, बाकी जो होगा देखा जाएगा, तेच करत आलो. बाकी काही वेगळं केलं नाही, म्हणून जिंकलो आणि युनायटेडच जिंकली. ते खूप आनंद होतो त्याचा. आणि जर तुम्ही, मी मागासपासून सकाळपासून उल्लेख करतो ज्या गोष्टीचा, युनायटेड हा असा संघ आहे, आपले खेळाडू मैदानात आणतो आणि वर्षातून 4 टुर्नामेंट खेळतो आणि
एक टुर्नामेंट तो बाहेर खेळतो आउट ऑफ मुंबई. त्याचा आस्वाद घेता आणि खूप सारे खेळाडू असे पाहतोय मी की ते चांगल्या दर्जाचं क्रिकेट खेळताना चांगल्या ठिकाणी खेळताना पाहायला मिळतात. हे सर्व काही राणाजींच्या आणि रामदादाच्या आधिपत्याखाली जी कमिटी आहे ते सर्व करतात, ते मेहनत घेतात. आम्ही कोणी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व नसतो. ते सर्व जमवत, आम्ही स्पॉन्सर आहेत सगळे, तेच सर्व करतात. आम्ही फक्त खेळायचं काम करतो, बाकी काहीच नाही करत. आणि आमचे कैलास सर नेहमीच आमच्या ग्राउंडसाठी इथे धडपड करत असतात. ते त्यांना कधी कुठली गोष्ट सांगावी लागत नाही. कोण येईल नाही येईल, ग्रुपमध्ये मेसेज आला तरी कैलासबाई ग्राउंडवर असतात. नाही, मी आता त्यांचाच उल्लेख करणार होतो, कारण की आज जे ग्राउंड मी पाहिलं आहे ना, पावसाळी क्रिकेटसाठी असं ग्राउंड याच्यापेक्षा चांगलं ग्राउंड कुठेच नाही मिळणार आहे. हो सर, नक्कीच. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद तुम्हा सर्वांचा. धन्यवाद मित. त्यानंतर बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट मी कैलास सरांना विनंती करतो त्यांनी व्यासपीठावर यायचंय पारितोषिक देण्यासाठी. बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट, एनी गेसेस? तर नक्कीच भरपूर नावं येत आहेत, पण खरंच सगळ्यांनी पाहिलंय आणि सगळ्यांनी अनुभवलंय एक अतिशय उत्कृष्ट खेळी, आयकॉन खेळी केली आहे शशांक सिंग, बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. SPF इम्प्राचा आयकॉन प्लेअर शशांक सिंग, बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. पारितोषिक प्रेझेंट करतील कैलास सर. शशांक जायचं नाहीये. शशांक सर, मी तर म्हणेल की 6 चेंडू आणि 15 धावा तुमच्यासाठी पारितोषिक पण आलं होतं. जसे 6 चेंडू आणि 15 धावाचा मी उल्लेख केला, त्यानंतर पारितोषिक आले. परंतु तुम्ही ज्या पद्धतीने बॅटिंग केली आणि सामना जिंकला, परंतु अंतिम सामन्या पण तुमची गोलंदाजी आणि फलंदाजी आणि उचललेले झेल याबद्दल तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे की प्रॅक्टिसचा हा मोबदला होता किंवा प्रॅक्टिसमुळे हे शक्य झालं? नाही, प्रॅक्टिस तर खूप कमी वेळ भेटतो प्रॅक्टिससाठी, पण आम्ही दर शनिवारी रविवारी आमची बाहेरची टुर्नामेंट असते, मग तिथं मी खेळत असतो. आम्ही साईसागर युनायटेडची एंट्री असते आमची, मग तिथं खेळतो मी. आणि इथं कधीतरी वेळ भेटतो, मग येतो इथं खेळायला. आणि 6 बॉल 15 मध्ये मला खेळायचंच होतं ते, कारण की पहिल्या 1-2 मॅच मध्ये माझी बॅट नाही लागलेली, मग झालं ते मारायचंच होतं मला तेवढं. तर तुम्ही जेव्हा युनायटेड तर्फे बाहेर जाता तेव्हा तुम्हाला अभिमान वाटतो, तुमच्या खेळाचं प्रदर्शन लोक बाहेरची बघतात आणि निश्चितच आज तुमची जी चुणक होती ती पाहायला मिळाली सर्वांना. नाही, खूप पहिल्यापासून आम्ही खेळतो युनायटेडमधून आणि बाहेर राणाजीचा सपोर्ट आहे, रामदाचा सपोर्ट आहे, त्यामुळे आम्हाला भरपूर एक्सपिरियन्स आहे बाहेर खेळायचा. मग तोच एक्सपिरियन्स मी आज यूज केला इथं. तुमचं कालचं जो खेळ होता त्याचा गुणगौरव मला सकाळीच रामदादांनी केलं होतं ऑन स्टेजवरती, आणि त्याचा निश्चितच तुम्ही आता अंतिम सामन्यापर्यंत ती छाप सोडून गेलेल्या. हो, सोबत खेळून एक्सपिरियन्स भेटला आम्हाला पण त्यांचा, मग तोच एक्सपिरियन्स आम्ही यूज करतो आता आमच्या ग्राउंडवर. तर यांसाठी काय म्हणाल तुम्ही, काय धन्यवाद म्हणाल की नाही? या सर्वांचे नाही, खूप आभार आहे मला आणि खूप अभिमान वाटतो सोबत खेळायचा मला. आम्हालाही अभिमान आहे. मित्रांनो, टाळ्या वाजा. तुम्हाला सर्वांचं कडून हा एक जबरदस्त खेळाडू तुम्हाला भेटलेला आहे, अप्रतिम असा खेळाडू आहे. मी प्रकाश भाई यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यायचं आहे. आमच्या युनायटेडचे लाडके आणि युनायटेडचे प्रवक्ते प्रकाश चव्हाण, आवाज दिसतो सगळ्यांचा बघा. तर काय हे, तर अतिशय लाजत ते स्टेजवर येत आहेत. तर सगळ्यात दिलदार व्यक्तिमत्व दिलदार व्यक्तिमत्व प्रकाश सर, मी प्रथम विनंती करतो की तुमचे मोलाचे 2 शब्द प्रत्येक टुर्नामेंटला असतात आणि ते ऐकण्यासाठी आम्ही सगळे आतुर असतो. आतुर आहेत की नाही तुम्ही? तर नक्कीच प्रकाश सर 2 शब्द. हल्ली कोणी आतुर नसतं, कारण दिलदारपणा कमी केला त्यामुळे. नाही, मस्करीचा भाग सोडला तर युनायटेडची टुर्नामेंट ही नेहमी वाखाणण्याजोगी असते. सगळे दिग्गज इथे खेळतात, पण कधी असा भेदभाव नसतो की कोण छोटा खेळाडू किंवा मोठा खेळाडू. नवीन येणाऱ्या यंगस्टरना खूप शिकायला मिळतं. आता छोटी छोटी मुलं पण एवढी आवडीने येतात, ते बघून एकदम म्हणजे मन भरून येतं. म्हणजे तो विहान एवढा लहान आहे, इथे 70 वर्षाच्या माणसाबरोबर त्याला कधी काय वाटत नाही. आणि छोटी छोटी मुलं, जसं पुंडलिकचा मुलगा आहे, प्रशांत मार्कोचा मुलगा आहे, मयाचे तर मुलगा येतोच, अजून 2-3 मुलं येतात, आपले सोपानराव त्यांची मुलं येतात.
तर हे मुलांना मला वाटतं की खूप चांगली शिकवण लागते की इथे क्रिकेट कसं खेळलं जातं आणि त्यामुळे ते चांगले तडफदार क्रिकेटपटू भावी आयुष्यात निश्चितच बनतील याची मला खात्री आहे. तर नक्कीच सर, पण क्रिकेटपेक्षा ही जी आपली युनायटेडची मैत्री आहे ती त्यांनी कुठेतरी जोपासली पाहिजे पुढे इन फ्युचरमध्ये, कारण की युनायटेड आपल्याला वर्षानुवर्षे चालू ठेवायचं आहे. तर तो एक प्रयत्न आपण करणार आहोत छोट्या मुलांच्या हस्ते, की जसं आपण एकत्र आहोत, तुम्ही एकत्र होते, आम्ही आता यंगस्टर एकत्र आहोत, तुमच्याबरोबर सुद्धा आम्ही असतो, तसेच ही लहान मुलं सुद्धा पुढे ग्रोथ करून एकत्र राहिली पाहिजेत आणि त्यांचं युनायटेड हे नाव त्यांनी जपलं पाहिजे. हे एक अच्छा आहे, तर ती नक्कीच पूर्ण व्हायला पाहिजे. मुलं ही नेहमीच आपल्या आई वडिलांचा किंवा जे आजूबाजूची माणसं असतात त्यामुळे आपली पण जबाबदारी तेवढीच वाढते. जेव्हा लहान मुलं असतात तेव्हा आपण कोणत्या प्रकारची मस्करी वगैरे करतो चुकून, आपल्याला हे लक्ष नसतं, तर ते पण आपल्याला थोडंसं लक्षात ठेवायला लागेल. आता मगाशी साहिलला मॅन ऑफ द मॅच मिळताना तो म्हणाला की माझे बाबा लेजंड आहेत आणि तो त्यांच्याकडनं खूप शिकतोय. मग असंच ती मुलं पण आपल्याला त्या मोठ्या खेळाडूंना बघून शिकत असतात आणि ती सगळी मुलं आहेत युनायटेडची, त्यांनी खूप मोठं नाव कमवावं, ना क्रिकेटमध्येच नाही तर त्यांच्या भावी आयुष्यात पण. कोणी मोठा बिझनेसमन किंवा कोणी, म्हणजे क्रिकेट हा एक पार्ट वेगळा आहे, ते फिटनेससाठी आणि ह्याच्यासाठी पण चांगलं आहे, कारण क्रिकेट आता हे अतिशय म्हणजे फार टफ गेम झालेला आहे. लाखो मुलं खेळतात, त्यातली मोजकी मुलं पुढे जातात रणजीपर्यंत. तर क्रिकेट हे करिअर म्हणून अगदीच त्याला एक्स्ट्रा ऑर्डिनरी खेळावं लागेल प्रत्येकाला. तर मुलांनी हे पण लक्षात ठेवलं पाहिजे की फक्त क्रिकेट नाही, क्रिकेटसोबतच चांगला अभ्यास किंवा आपला करिअर चांगलं जोपासलं पाहिजे. धन्यवाद, धन्यवाद प्रकाश सर, तुम्ही इथेच थांबायचं आहे. तर अजून एक पारितोषिक राहिलं होतं. थँक्यू प्रकाश भाई. मी रिक्वेस्ट करतो अतुल बने यांनी आणि दत्ता सिनलकर यांनी पण स्टेजवरती यावे. या टुर्नामेंटसाठी प्रत्येक मॅचला मॅन ऑफ द मॅचसाठी टी शर्ट जे आपल्याला मिळाले आहेत त्या या दोघांनी स्पॉन्सर दोघांनी यायचं. युनायटेडची अजय अतुल जोडी. तुम्ही दोघांनी प्रकाशभाईंबरोबर मिळून मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफी द्यावी. त्याचप्रमाणे या दोघांनी तुषारला 3 षटकारांना 500-500, त्याप्रमाणे 1,500 रुपये, त्याचप्रमाणे एका कॅशला 500, म्हणजे टोटल तुषार घोरपडे यांना 2,000 रुपये पारितोषिक. 2,500 रुपयाचं. मी मुद्दामून बोलतोय कारण की बाकीच्यांनी याच्यावर लक्ष ठेवायचं आहे की तुषार घोरपडेला 2,500 भेटलेले आहेत. तर रात्रीपर्यंत त्याला कोणी सोडायचं नाहीये. तर तो पुरस्कार जीपे करणार आहेत काय? हा जीपे आहे. तर एक छोटासा फोटो, एक बुके द्या चालेल, बुके द्या आणि एक मुका द्या. 2,500 बुके तुषार घोरपडे यांना. अतुल भाई थांबायचं आहे. आणि या टुर्नामेंटसाठी आपल्याला परत बरेचसे स्पॉन्सर्स मिळाले होते आणि जसे बेस्ट बॉलरसाठी अरोराजींनी ट्रॉफी दिली होती. प्रत्येक स्पर्धेसाठी टी शर्ट अतुल आणि दत्ता यांनी दिले होते. नाश्ता मनीबाईंतर्फे होता आज. परत बिस्किट अरोराजींनी दिले होते. संध्याकाळी दिवसभर बिस्किट खाल्ले तर अरोराजींनी दिले होते. आजचं जे आपण जेवलो लंच पूर्णपणे राणाजींनी स्पॉन्सर केलं होतं. त्यानंतर चहा आणि जेवढं पाणी, म्हणजे जेवढे चहा प्यालो पाणी सगळे रामदारांनी स्पॉन्सर केले होते. आणि परत फर्स्ट एड बॉक्स नंदकुमार शिलार यांनी दिला होता. आणि या ज्या मॅन ऑफ द मॅच च्या ट्रॉफ्या होत्या, बेस्ट बॅट्समन बॉलर सिरीज आणि मॅन ऑफ द मॅचच्या, त्या सगळ्या राजांनी स्पॉन्सर केल्या होत्या. त्या सगळ्यांना धन्यवाद. असाच तुमचा सपोर्ट असू द्या. तुषार घोरपडे सगळ्यात इम्पॉर्टंट जे आपण छास पेलो ते तुषार घोरपडेतर्फे होतं. तर थँक्यू तुषार. तर अजून एक नाव राहिलं कैलास जगदाप सर, कारण की हे ग्राउंड आपल्याला खेळायला भेटलंय आणि हे अतिशय वेल मेंटेन केलंय. ते काल मेहनत बघितली, सगळ्यांनी त्यांचे व्हिडिओ बघितले, तर खरंच मी त्यांचं कौतुक करेल तेवढं कमी आहे. तर शेवटची ट्रॉफी मॅन ऑफ द सिरीज, मॅन ऑफ द सिरीज. तर नक्कीच सगळ्यांच्या मनात एकच नाव आहे जे त्यांनी पूर्ण दिवसभर अनुभवलंय, शशांक सिंग मॅन ऑफ द सिरीज. तर मागे त्यांचे चाहते वर्ग अक्षरशः नाचतायत. तर शशांक सिंग सेक्टर 3चा हिरा बरोबर, आणि युनायटेडचा हिरा शशांक सिंग, एसपीएफ इन्फ्राचा आयकॉन प्लेअर शशांक सिंग मॅन ऑफ द सिरीज. USPLचा मॅन ऑफ. मी विनंती करतो प्रकाश सर, अतुल सर आणि दत्ता सर यांना विनंती करतो की मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफी आणि एक पुष्पगुच्छ. एक जण त्या साईडने जावा.
तर अजून एका व्यक्तीसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. ही USPL सीझन 1, 2, 3, 4 सगळ्यांची मन जपत, सगळ्यांची बोलणी ऐकत, अतिशय शांत स्वभावाने पूर्णतः कार्यरत राहून ही स्पर्धा यशस्वीपणे पार पाडतो तो आमचा रोहन जाधव. सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. जराही न रागवता अतिशय शांतपणे मी राणा सरांना विनंती करतो की त्यांनी त्याचा एक छोटा सत्कार करायचा. रोहन जाधव आमचा युनायटेडचा चेअरमन, सर्वांचा लाडका. तर राणा सर, शेवटचं मी तुम्हाला सांगतो की आमचं शेवटचं तुमच्या असते, कारण की युनायटेडचे सर्व तुम्ही आहात. तर तुम्ही थोडंसं 1-2 शब्दात मार्गदर्शन करायचं या USPL सीझन 4 साठी आणि येणारा USPL सीझन 5 साठी. हेलो, 2025 का समापन खैरनार साहब ने किया जीत के साथ, और बधाई आपको, बहुत बहुत बधाइयाँ. बहुत अच्छा रहा टूर्नामेंट, सब लोगों ने अच्छा किया, सब लोगों ने अच्छा खेला, सब लोगों का सहयोग रहा A to Z. बहुत से लोग अपने इंजर्ड भी रहे, वो लोग भी अपना, जिसने भी जो भी दिया उसने अपने पूरे तन मन धन से दिया है. और मेरे को कुछ चीज़ों की कमियां आजकल ये लगती हैं कि हमारे में डिसिप्लिन की बहुत ज़्यादा कमी हो रही है अभी. तो मेरे का सब प्लेयर से, सब इंडिविजुअल से, सब आइकॉन से, सब कमेटी से, सबसे जो अनुरोध है कि जो हमारे मानदंड पहले से बने हुए हैं कि हम लोग सब आएँ, सब खेलें, सब पार्टिसिपेट करें. कोई भी ओनर किसी भी आइकॉन को लेता है तो आइकॉन का भी अपना एक फर्ज है कि उसको किस तरीके से उसको वो पूरा करना है. तो मेरा सबसे जो भी आइकॉन में अभी साल से आगे इसको जिसका सिलेक्शन होगा उनसे मेरी विनंती है, आप आइकॉन बनते हैं तो आप अपना पूरा दीजिए. किसी को, किसी ओनर को या किसी भी इंडिविजुअल को उससे दुख नहीं होना चाहिए. तो मेरा हर किसी को हर गेम में हर सबको बॉलिंग या बैटिंग या कुछ न कुछ तो नहीं मिलता है. तो इसका मतलब ये नहीं कि हम लोग उसको इग्नोर करें या टीम को इग्नोर करें या ओनर को इग्नोर करें और या कमेटी को इग्नोर करें. हमको सबको साथ में चलना है, साथ में रहना है. मेरे को भी कुछ कमी लगती है तो मैं भी चुप रहता हूँ, किसी और को भी कमी लगती होगी तो उसको सहना और कमेटी के साथ चलना ये हमारा फर्ज है. और हम इसी तरीके से चलेंगे तो तभी ये आगे बढ़ेगा. और नए जो प्लेयर आ रहे हैं, नए जो ये अतुल है या और भी दत्ता हैं, ये लोग, इन सब से भी मेरा ये रहेगा कि आप लोग जब भी आएंगे तो हमारे मानदंड, हमारे परिवार के और एक दूसरे के परिवार के प्रति हमारे जो अपने ध्येय हैं, हमारे जो सेंटिमेंट्स हैं, उनको बरकरार रखते हुए आगे चलें. आपको कमेटी में लेंगे, आपको इसमें लेंगे, ग्रुप में लेंगे. आपका स्वागत है. और हर प्लेयर से, हर इंडिविजुअल से मेरी विनती है कि आगे को जब भी खेलें अपने यूनाइटेड को याद करके खेलें, किसी इंडिविजुअल को याद करके ना खेलें. यूनाइटेड सबसे ऊपर है और वो रहेगा, हमेशा रहेगा और हमारे दिल में रहेगा. इसी से ये आगे भी बढ़ेगा. धन्यवाद. थैंक यू सर. एक लास्ट क्वेश्चन सब लोग की तरफ से. सर, कोई USPL सीजन 5 का कुछ प्लानिंग आपके माइंड में? अभी ये साल चला गया है और मेरी कमेटी से विनती है कि अगले हफ्ते में ही हम लोग बैठते हैं, फिर क्या उसकी रूपरेखा तैयार की जाएगी, वो आपस में विचार विमर्श करके कहीं बाहर जाने का प्लानिंग करते हैं या कैसे करते हैं, ऊपर से जाएंगे या नीचे से जाएंगे जरूर, कहीं तो जाएंगे और खेलेंगे बाहर. और मेरे जो नए प्लेयर्स हैं, जैसे जो नए बच्चे हैं जो आ रहे हैं, ये ऋषि है या साहिल है या ये आरुष है, सब जो भी हैं उनसे मेरा एक ही है कि भाई अपनी पढ़ाई भी अपने ध्यान में रखो. प्रथमेश है, अपना कैरियर साथ में रखते हुए हमारे साथ खेलो, हमारे साथ 2 घंटा 3 घंटा खेलो, बस उतना बहुत है. और अपने ध्यान पे लगे रहो. धन्यवाद. अजून एक व्यक्तिमत्व आहे आपल्या मंचाकडे, जे संघ मालक आहेत आपले महेश खेरनार साहेबांना पण आपलं मनोगत व्यक्त करायचं. या स्पर्धेदरम्यान ते विजेते ठरले, परंतु त्यांचं पण 2 शब्द त्यांना बोलायची इच्छा आहे. जय युनायटेड. आज आपला युनायटेडचा विजय झालेला आहे आणि असाच आपण जर एकी ठेवली
जसं राणाजी बोलले, सर बोलले की आपण काही आपले डिसिप्लिन चुकलेले आहेत किंवा काही आयकॉन म्हणा, जे काय असेल प्लेयर्स म्हणा, आपला हा सांघिक खेळ आहे. आपण कुणाला बॅटिंग मिळेल नाही मिळेल, आपल्याला टीमसाठी खेळायचं आहे, युनायटेडसाठी खेळायचं आहे. आपण जे टीम बनवल्या आहेत हा प्रत्येकाला खेळता यावं त्यासाठी बनवलं आहे. पण ज्या वेळेला टीम मैदानात उतरते त्यावेळेला तो विजयासाठीच उतरतो. त्या विजयामध्ये सगळ्या टीमचा सहभाग असतो आणि सांघिक खेळ केल्यामुळंच हा टीमचा विजय होतो आणि ही टुर्नामेंट सक्सेस होते. तर याच्यापुढं जसं राणाजी बोलले याच्यात बरीच सुधारणा करण्याची गरज आहे, ती आपण नक्कीच करू. आणि धन्यवाद राणाजी, रामभाई, तुम्ही फार चांगलं नियोजन केलं तुमच्या कमिटीने आणि सगळे ओनर्स आपल्या हे सहकार्य मिळालं. आमच्या ओनर्सतर्फे तुम्हाला असंच प्रोत्साहन मिळत राहील. आम्ही आणि हा आनंद आपण नक्की एन्जॉय करू. याच्यासाठी आपण वेळ घेऊ त्यासाठी. आता सगळे थकलेले आहेत. याचा अर्थ म्हणजे त्यांना हा आनंद फक्त एसपीएफ इम्प्रा बरोबर नाही तर पूर्ण युनायटेड बरोबर शेअर करायचा आहे. हा सगळं आपले थकलेलं, आपण सगळं युनायटेड मिळून हा सेलिब्रेट करूया. हा गणपती संपू द्या, आपण करू, नक्की एन्जॉय करू. त्यामुळं चांगली टुर्नामेंट झाली, चांगलं नियोजन. कैलासभाई यांनी फार मेहनत घेतली काल, ते जे आपण बघू शकतो, सगळ्यांनी तर सांगितलंच. पण हे जे बोलतो ना की आपण हे टुर्नामेंटची फायनल दरवर्षी कोण ना कोण जिंकतो, प्रत्यक्ष कोणी हारत जिंकत राहील, हे चालूच राहील. पण आपला खेळ चालू राहायला पाहिजे. तर खेळासाठी आपल्याला सर्वांना एकत्र राहून सांघिक खेळ करणं गरजेचं आहे आणि एकजुटी ठेवणं गरजेचं आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद कर्नल साहेब. तर एक पारितोषिक आता जर रिमाइंड केलंय, राजू सत्रे यांनी कुणाल बोरकर यांना 300 रुपयाचं पारितोषिक लावलेलं आहे. कुणाल बोरकर भेटलंय का? तर स्क्रीनशॉट पाठवायचा कमिटी ग्रुपवर. सागर सर एक मिनटं. जे आजचे विजेते आहेत आणि उपविजेते आहेत त्यांना रामदादा पोल साहेबांकडनं रोख रुपये 1000 विजेत्याला, उपविजेत्याला आहे आणि 2000 विजेत्याला आहे. तर ह्यांच्यासाठी पण जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आजच्या दिवसात त्यांनी पण खूप मोलाचं सहकार्य केलं, कॉमेंट्रीच्या क्षेत्रात असो किंवा मैदानात असो. बाकीच्या सर्व बारकाईने ज्या गोष्टी आपण हाताळत नाही ते त्यांनी हाताळलेल्या, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. खूप जबरदस्त असं व्यक्तिमत्व, आज मैदान असो किंवा बाहेर असो, परंतु सर्व गोष्टीकडे त्यांचं लक्ष आहे. आणि तुम्ही सर्वांनी जो प्रतिसाद दिला आणि या स्पर्धेला 4 चांद लावले, तुमच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. धन्यवाद. तर शेवटच्या पारितोषिकाने वळूया. रनरअपची ट्रॉफी. मी सर्व ओनर्सला विनंती करतो की रनरअपची ट्रॉफी देण्यासाठी आणि विनरअपची ट्रॉफी देण्यासाठी स्टेजच्या पुढे यायचं आहे. तर स्वस्तिक महाराजा संघाने इकडे यायचं. स्वस्तिक महाराजा नाही, इकडे बसायचं बाकीच्यांनी. 4-5 जण उभे करा. बरं, ओनर आणि कॅप्टन बाय तर वर येतील, बाकीचे खाली उभे राहतील, कारण की थोडासा स्टेजचा प्रॉब्लेम आहे असं वाटतंय सगळ्यांना. तर आम्ही विनंती करतो की सब आ जाओ. हेलो हेलो. हेलो. क्या बोला बोला. हॅलो हॅलो. तर USPL सीझन 4 शेवटची टुर्नामेंट आणि या शेवटच्या टुर्नामेंटचा विजेता SPF इन्फ्रा.